लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले आहेत आणि मोठमोठे धक्के, राजकीय धक्के आता बसायला सुरुवात झालेली आहे। आज मिलिंद देवरा जे काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री राहिलेले आहेत, जे दक्षिण मुंबईमधून खासदार राहिलेले आहेत, त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकलेला आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटात म्हणजे त्यांच्या शिवसेनेत आज प्रवेश केलेला आहे। आपल्यासोबत शिवसेना उद्धव गटाचे खासदार विनायक राऊत आहेत, त्यांच्याकडनं प्रतिक्रिया घेणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की हा पहिला मोठा प्रवेश आपल्याला पाहायला मिळतोय लोकसभा निवडणुकीच्या आधीचा, असे आणखीन धक्के बसणार आहेत असं भाजप आणि एकनाथ शिंदेंचा गट सांगतोय। ह्यांना आम्ही धक्के म्हणत नाही, ही जी घाण असते प्रत्येक पक्षामध्ये ही घाण निघून जाते ते बरं झालं। ह्या मिलिंद देवरांच्या वडिलांना सर्वप्रथम मुंबईचे महापौर बनवण्याचं काम हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी केलं होतं। आम्हाला शिवसेनेमध्ये तर नकोच आहे ब्याज, आमच्याकडे पण यायला बघत होते, आम्हाला दक्षिण मुंबईची सीट ज्या मी येतो तुमच्याकडे आता ह्या 2024 हो 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 शिवसेनेकडे पण येण्यासाठी त्यांनी ऑफर ठेवली होती, पण उद्धव साहेबांनी तिथले स्थानिक खासदार अरविंद सावंतजी यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्यामुळे मिलिंद देवरांनी जिथे जे दुकान त्यांना विकत घेत होतं त्या दुकानात त्यांनी विकून टाकलेलं आहे। पण तिथल्या मुंबईकर जनता मात्र त्यांचा सुपडा साफ करेल, त्यांना भविष्यामध्ये कदापि लोकसभा ही दिसू शकणार नाही, अशा पद्धतीचा पराभव त्यांना मुंबईकर जनता दाखवून देतील। तुम्ही जी आठवण आता सांगितलीत की बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने मुरली देवरा महापौर बनाले होते, त्यांनी खरं तर आज प्रवेशावेळेस भाषणात आभार मानलेले बाळासाहेब ठाकरेंचे आणि ते हेही म्हणाले की कुठेतरी एकनाथ शिंदे आणि मोदींकडे जी विजन आहे त्या विजनला बळकटी देण्यासाठी ते प्रवेश करतात। आता ते ज्याच्या घरात गेल्यानंतर त्याचे गुणगान गायलाच पाहिजे म्हणून ते बोलतात। काही ठिकाणी घरचा माणूस मेला की रडण्यासाठी सुद्धा बोलवावे लागतात माणसं, तशातले ते आहे ते। त्यामुळे मुरली देवरांचं मोदी प्रेम, मुरली देवरांचं एकनाथ शिंदे प्रेम फक्त लोकसभेच्या, मिलिंद देवरांचं मोदी प्रेम आणि मिलिंद देवरांचं एकनाथ शिंदे प्रेम हे फक्त लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत दिसेल। एकदा का लोकसभेच्या निवडणुकीला त्याला आपटलं मतदारांनी की पुन्हा ते स्वतःच्या घरामध्ये परतणार आहेत। चर्चा अशी पण आहे की कुठेतरी भाजपमध्ये ते जातील किंवा अजित पवार गटात जातील, परंतु पारंपरिक जागा दक्षिण मुंबई शिवसेनेची असल्यामुळे एकनाथ शिंदेंनी दावा केला आणि त्यांना शिवसेनेत प्रवेश घ्यावा लागला। एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यामध्ये पण या जागेला घेऊन कुठेतरी रस्सीखेच पाहायला मिळते। रस्सीखेच तर आहेच, अजितदादांनी सुद्धा चांगला फास्ट टाकलेला आहे या गद्दारांच्या गळ्यामध्ये आणि नक्कीच ह्या गद्दारांना पळतीभुई सोडून थोडी करून सोडतील अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस। त्यामुळे जसजशा निवडणुका येतील तसतशा एकमेकाच्या उरावर हे तिन्ही पक्ष बसणार आहेत। परंतु आज मिलिंद देवरा गेलेले आहेत, उद्या आणखीन काँग्रेसमधले काही बडे चेहरे असेच वेगवेगळे पक्षप्रवेश करू शकतात, भाजपमध्ये जाऊ शकतात। अशा ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर इंडिया अलायन्सचं भवितव्य तुम्हाला काय दिसतं? बघा, आत्ताचे मुंबईसहित महाराष्ट्रासहित संपूर्ण देशातले भाजपामध्ये होणारे प्रवेश हे विचाराने होत नाही आहेत, प्रेमाने होत नाही आहेत, तर वेगवेगळ्या राजकीय दबावापोटी, मग ते ईडीचा दबाव असेल, सीबीआयचा दबाव असेल, इन्कम टॅक्सचा दबाव असेल, या शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग करून अशा राजकीय विरोधी राजकीय पदाधिकाऱ्यांना नामोहरण करून सोडायचं आणि तुरुंगवास वाचवण्यासाठी काही जण मग त्याला बळी पडतात। आता त्या भावना गवळींचं दाखवून दिलं, गरज सर्व वैद्य मरो, 8 कोटी भरले नाही म्हणून सील करून टाकलं, फेकून देणार होता त्यांना। आता एकेकाला फेकून द्यायची सुरुवात केली आहे भाजपाने। तुम्हाला वाटते की येणाऱ्या काळामध्ये आता दक्षिण मुंबईमध्ये जेव्हा अरविंद सावंत यांच्या विरोधात मिलिंद देवरा आणि त्यांना भाजपचा सपोर्ट, अजित पवार गटाचा सपोर्ट जर मिळाला तर ही फार कठीण निवडणूक होईल आपल्यासाठी? 1001% अरविंद सावंत खासदार म्हणून निवडून येणार तिथे। मुंबईकर आणि शिवसेना, मुंबईकर आणि उद्धवजी यांचं असलेलं नातं हे बाजारून नेते तोडू शकणार नाहीत। मिलिंद देवराने आणखीन एक आरोप असा केला की ज्या देशाची अर्थव्यवस्था फार चांगल्या पद्धतीने रुळावर आणण्याचं काम मनमोहन सिंग यांनी केलेलं होतं जेव्हा ते काँग्रेसमध्ये होते, तीच काँग्रेस आता इंडस्ट्रियलिस्ट असतील, उद्योगपती असतील, यांना शिव्या देण्याचं काम करते आणि यांच्या विरोधात बोलते। कुठेतरी हे त्यांना पटलेलं नाहीये। पण त्याच आपल्या भारत देशाची अर्थव्यवस्था किती रसातळाला गेली, किती खाली गेलेली आहे हे अनेक अर्थतज्ञांनी समोर आणलेलं आहे। केवळ आणि केवळ एक नरेंद्र मोदी साहेबांचं ब्रँडिंग करण्यापलीकडे ह्या देशाच्या अर्थव्यवस्थेने बाकी केलेलंच नाही। दुसरं आहे की परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं संविधान ह्यात शिल्लक राहते की नाही हा प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यामुळे आज खरी गरज आहे
देशाच्या अर्थव्यवस्थेपेक्षा देशाच्या संविधानाचं रक्षण करण्याची, आणि त्या देशाच्या संविधानाचं रक्षण करायला आघाडी तयार झालेली आहे. धन्यवाद आमच्याशी सविस्तर बातचीत केल्याबद्दल. तर हे होते विनायक राऊत आणि यांनी सांगितलेलं आहे की कुठेतरी इंडिया महाआघाडी जी आहे यांच्यासमोर कितीही मोठी आव्हानं आली तरी विजय जो आहे हा त्यांचाच होणार. कॅमेरा पर्सन किरण सपकाळ सोबत मी ऋत्विक भालेकर, मुंबई तक, सावंतवाडी.